शिवचा घरगुती बड्डे तर झाला. आत्ता आम्ही बोलवलं होतं त्याच्या मित्रांना. दुसऱ्या दिवशी सगळे क्लासचे त्याचे मित्र आले. अशा प्रकारे शिवचरित्राच्या बड्डेची एंट्री झाली. सगळ्या फ्रेंड्सनी त्याच्या अशी मस्त एंट्री केली. त्यानंतर टेरेसवर खूप छान गेम्स झाले सगळ्यांचे. आता होळीच असल्यामुळे मी होळीचीच थीम केली होती. शिवचरित्राचा एक बॅनर पण कलर लावलेला फोटोचाच बनवून आणलेला. सगळी रंगांचीच थीम केली होती. पण त्यातही असं झालं की मला खूपच वेळ झाला, कारण की त्या दिवशी पण मला सकाळी एक प्रोग्राम आलेला आणि जसं जमेल जेवढं छान जमवता येईल मी जमवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनासारखं तरी नव्हतं झालं डेकोरेशन. बाकी सगळी मुलं खूपच एन्जॉय करत होती. सगळ्यांची डान्स परफॉर्मन्स, सगळे गेम खेळत होते. खूप खूप मजा केली मुलांनी. पण झालं असं की मला ना डेकोरेशनचे फोटो काढायला वेळ मिळाला, कारण की सगळंच मला करायचं होतं. मुलांचं खाणं पिणं, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, कारण की खूप दुरून दुरून आलेली सगळी मुलं. सगळ्याच गोष्टी असल्यामुळे मी विजिबलच नव्हती. म्हणजे माझ्या फ्रेंड्स होत्या, त्या बिचाऱ्या खूप सगळं करत होत्या. मुलांना सांभाळायचं काम, त्यांचे गेम घेण्याचं काम. बाकी मी तर आपली किचनमध्ये मुलांचं खाणं पिणं सगळंच मी करत होती. त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला. पण बड्डे खूपच छान झाला. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. हे सगळे शिवचरित्रच्या स्कूलमधले आहेत, त्याच्या क्लासमधली मुलं आहेत. त्याची खूप इच्छा होती की आई मला सगळ्या मुलांना बोलवायचं आहे घरी. म्हटलं ठीक आहे, आपण बड्डेला बोलवूया तुझ्या. आणि खरंच सगळी आली, सगळी. फक्त 2-3 मुलं सोडली होती, त्यांच्या घरचे काही प्रॉब्लेम्स होत्यामुळे. त्यामुळे सगळी मुलं आलेली आणि सगळ्यांनी खूप मजा केली. केक कटिंग वगैरे झाला. छान मजा केली सगळ्यांनी. भरपूर केक खाल्ला, सगळं छान मजा केली. पण लेट झालेलं, कारण की मुलं पण लेट आलेली. डेकोरेशनचे तर फोटोच नाही आहे. हा एक फ्रेंडनी काढलेला एक फोटो आहे, तोच काय आहे तो. गिफ्ट्स वगैरे देऊन झाले. सकाळी जो माझा प्रोग्राम झाला होता त्याचा थोडासा व्हिडिओ टाकते मी. ह्याचे पण मला फोटो काढायला नाही जमलं, कारण खूपच घाई होती. सो पटापट आवरून मी निघाली इकडनं. हे अंबरनाथमध्ये होतं आणि केलं, म्हणजे छान झालेलं आहे हे पण डेकोरेशन. बलून्सचं ओपनिंग होतं शॉपचं. सो त्यासाठी आम्ही बलून डेकोरेशन करून दिलेलं त्यांना.